नमस्कार मित्रांनो, मी एन एस पोद्दार आपल्या सर्वांचं आपल्या या क्लासमध्ये स्वागत करतोय. तर आज आपल्याला बघायचं आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हटल्यानंतर याच्या आधी तुम्ही व्हेरिएबल सेपरेबल मेथड ही जी बघितली होती डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पद्धत, तर त्याच पद्धतीनं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ही सुद्धा एक मेथड आहे की ज्यामध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तर आपलं हे लेक्चर आहे चौथं, आणि या चौथ्या लेक्चरमध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जो काय टाईप आहे तो आपल्याला कसा सोडवायचा, कसा सिम्प्लिफाय करायचा ते आपल्याला बघायचं. तर त्याच्यामध्ये आपण बघूया आता डायरेक्टली त्याची डेफिनेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, a linear differential equation is in the form of dy by dx plus p into y is equal to q. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, dy by dx plus p into y is equal to q म्हटल्यानंतर याच्यामध्ये p आणि q हे एकतर कॉन्स्टंट असायला पाहिजेत, अदरवाईज फंक्शन्स ऑफ x असायला पाहिजे. p आणि ही q म्हणजेच काय की dy by dx ची एक टर्म आणि y ची एकच टर्म जर असेल तर त्यावेळेला त्या डिफरन्शियल इक्वेशनला म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला काय आवश्यक आहे ते म्हणजेच इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजेच आय डॉट एफ, म्हणजेच याला शॉर्टमध्ये आपण आय एफ लिहून. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्याची पद्धत ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल पी डी एक्स. म्हणजेच फक्त काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल पी म्हणजेच इथं जी वायला जोडून जो काय टर्म असणार आहे त्या टर्मचं तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं, ते म्हणजेच इंटिग्रेटिंग फॅक्टर. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क मिळतो. त्याच्यानंतर पुढे बघूया त्याचं सोल्युशन कसं काढायचं. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन या पद्धतीने लिहिलं जातं, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. याच्यामध्ये बघा y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, ओके, म्हणजे इथे जी टर्म येणार आहे ती या सोल्युशनमध्ये असणार आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू म्हणजेच काय, बरोबर चिन्हाच्या या साईडला जी एक्सची टर्म आहे ती यामध्ये असणार आहे, इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स आणि प्लस सी. आता याच्यानंतर याच पद्धतीचं अजून एक डिफरन्शियल इक्वेशन असू शकतं, म्हणजेच काय की या ठिकाणी इक्वेशन डी एक्स अपॉन डी वाय प्लस पी एक्स इज इक्वल टू क्यू अशा फॉर्मॅटमध्ये. बघा या ठिकाणी रिप्लेसमेंट काय केलंय, या ठिकाणी एक मात्र लक्षात ठेवा की डी एक्स अपॉन डी वाय आलं तर एकशी एकच टर्म यामध्ये असायला पाहिजे, तर त्यावेळेला ते डिफरन्शियल इक्वेशन होईल व्हेअर पी अँड क्यू आर फंक्शन्स ऑफ वाय ओनली. या ठिकाणी एक्स म्हणलं होतं, या ठिकाणी वाय, फक्त काय करायच्या जागा बदलायच्या. मग याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर येईल, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल पी डी वाय. आणि याचं सोल्युशन पण त्याच पद्धतीनं, फक्त एवढंच की त्यामध्ये एक्सच्या ठिकाणी वायच्या ठिकाणी एक्सला रिप्लेस करा, एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी वाय आणि लास्टला प्लस सी. याला म्हणायचं असतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला आता एक्झाम्पल सोडवायचे आणि त्या पद्धतीचं एक एक्झाम्पल चेकआउट करा. फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर dy by dx प्लस y इंटू टॅन एक्स इज इक्वल टू साइन 2x. आता याच्यामध्ये लक्षात येतं dy by dx ची सिंगल टर्म आहे, y ची पण सिंगल टर्म आहे, याचाच अर्थ हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. परंतु ते सोडवायचं कसं, लिखाण कसं करायचं ते या पद्धतीनं. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन dy by dx प्लस y इंटू टॅन एक्स इज इक्वल टू साइन एक्स. पहिलेच एक्झाम्पल असल्या कारणानं या ठिकाणी समजण्यासाठी मी यामध्ये हे फॉर्मॅटमध्ये आहे असं फक्त दाखवायचा प्रयत्न करतो. इज इन द फॉर्म ऑफ dy by dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. म्हणजेच यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केला तर पी ची व्हॅल्यू किती मिळते, टॅन एक्स मिळते, आणि क्यू ची व्हॅल्यू मिळते साइन 2x. तर लक्षात घ्या, पी आणि क्यूच्या ज्या तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे त्या सगळ्या एक्समध्येच असायला पाहिजेत किंवा कॉन्स्टंट असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी या दोन्ही एक्समध्ये आल्यात. आता आपल्याला काढायचा इंटिग्रेटिंग फॅक्टर, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काढत असताना ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल बी डी एक्स आपण वापरतो. मग पीच्या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट करा, ई रेस टू टॅन एक्स इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स. आता टॅन एक्सचं इंटिग्रेशन, तर टॅन एक्सचं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ सेक एक्स. आता याच्यामध्ये काय होतं बघा, ई रेस टू लॉग ऑफ सेक एक्स, याचा अर्थ याच्यामध्ये काय झालं की ही ई रेस टू लॉग ऑफ सेक एक्स आहे. ई रेस टू लॉग ऑफ सेक एक्स आहे म्हटल्यानंतर याचं उत्तर लॉग एक्स सेक एक्स काय येतं. तर एक लक्षात घ्या की लॉग म्हटल्यानंतर त्याचा बेस असतो, आणि त्याचा बेस असतो म्हटल्यानंतर ती टर्म अशी असते या पद्धतीनं, लॉग टू द बेस ई असते, आणि इथं ई रेस टूच्या डोक्यावरच या ठिकाणी लॉग ऑफ टू द बेस ई आणि पुढं आहे सेक एक्स. मग अशा वेळेला काय होतं की या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार कॅन्सल होतो, आणि हा कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला काय मिळतं, फक्त सेक एक्स मिळतं. म्हणजेच याचं उत्तर किती येतं, नुसता सेक एक्स येतं. ओके, कळतं का बघा, ई रेस टू ईच्या डोक्यावर लॉगची टर्म आली,
तर त्या ठिकाणी ई आणि लॉग ही टर्म कॅन्सल करायची आणि राहिलेली टर्म ही जी आहे पुढची ती आहे तशी कॅरी करायची. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू सेक एक्स मिळालं. म्हणजे हा 1 मार्क आपल्याला मिळतो. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टरच काढायला सांगितलं होतं, म्हणजेच पुढं कसं काय काढायची गरज नाही. त्यामुळं या ठिकाणी पुढचं काय सिम्प्लिफिकेशन करू नका. ओके, जसा क्वेश्चन विचारला त्या पद्धतीने तुमचा आन्सर असणं आवश्यक आहे. आता दुसरं एक्झाम्पल, फाइंड द इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर 1 + x² dy by dx plus y इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता याच्यामध्ये बघा, या एक्झाम्पलमध्ये काय काय आहे. 1 + x² dy by dx plus y इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता फॉर्मॅटमध्ये काय होतं, फक्त dy by dx ची टर्म होती. मात्र या ठिकाणी या एक्झाम्पलला 1 + x² ची टर्म ॲडिशनल आल्या, म्हणजेच या टर्मला आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. दिलेलं इक्वेशन नोट आउट करून घेतलं आणि मी करतोय सगळ्या इक्वेशनला 1 + x² न डिवाइड. असं केल्यामुळं काय तयार होईल, 1 + x² न 1 + x² कॅन्सल होईल. वायला डिवाइड केल्यामुळं 1/1 + x² ची टर्म आली आणि ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्सला डिवाइड केल्यामुळे 1/1 + स्क्वेअर असं डिनॉमिनेटरला आलं. ज्यामुळे काय झालं की आपल्याला ही जी टर्म मिळाली ती टर्म या ठिकाणी कशी मिळाली बघा. ही टर्म सगळी टर्म आपल्याला एक्स मधली टर्म मिळाली आणि ही सगळी टर्म जर एक्स मधली असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतोय पी. ओके, आणि त्या पुढची टर्म जर बघितलं तर या टर्मला आपण काय म्हणतोय, क्यू असं म्हणतोय. ओके, कारण की दोन्ही टर्म जर बघितल्या त्या दोन्ही टर्म्स कशामधल्या आहेत, एक्स मधल्याच आहेत. म्हणून आपल्याला पी ची पण व्हॅल्यू मिळाली, क्यू ची पण व्हॅल्यू मिळाली आणि हा आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy by dx plus py is equal to q and therefore p is equal to 1/1 plus x square, q is equal to e raised to tan inverse of x divided by 1 plus x square. ओके, मग याच्यानंतर आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं असतं. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय सांगतं, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल पी डी एक्स, ज्याच्यामध्ये आपण पी ची व्हॅल्यू पुट केली 1/1 plus x square dx. आता इंटिग्रेशन ऑफ 1/1 plus x square हे काय आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. 7 फॉर्म्युली, अदरवाईज इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे जे काय आपण फॉर्म्युलेज बघितले त्या नियमानुसार याचं उत्तर येतं ई रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. इथं मात्र आता टॅन इनवर्स आलाय म्हणजे ह्या ठिकाणी काहीही कॅन्सल होण्याची शक्यता नाही. म्हणजे हे झालं तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचं. ओके, आता आपण याच्या पुढचं एक एक्झाम्पल बघूया. सॉल्व एक्स इंटू dy by dx प्लस वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 3. आता या दिलेल्या एक्झाम्पलला काय सांगितलंय, सॉल्व म्हणलंय. आणि सॉल्व म्हटल्यानंतर आपण काय करतो की एक्झाम्पलचं सोल्युशन काढतो. ओके, मग हे करत असताना या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढणं आवश्यक आहे. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर तर काढायचाच आहे, तर त्याच्या आणि परत पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन फाइंड आउट करायचं. आता ते कसं काढायचं ते बघूया. पहिलं, गिवन डिफरन्शियल इक्वेशन एक्स dy by dx प्लस वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. त्याच्यानंतर ही जी एक्सची टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये होती ती काढून टाकण्यासाठी सगळ्या इक्वेशनला एक्सनं डिवाइड करतो. dy by dx plus y into 1/x is equal to x cube upon 3. x cube upon 3 म्हटल्यानंतर एक x कॅन्सल होईल, म्हणजेच dy by dx plus y into 1/x is equal to x square. आता लक्षात घ्या की y ची टर्म सिंगल आहे, dy by dx ची सिंगल आहे, म्हटल्यानंतर p आणि q सांगता येईल. म्हणजे ही टर्म झाली तुमची p ची 1/x आणि ही टर्म झाली तुमची q ची. एकतर हे कॉन्स्टंट आहेत का चेकआउट करा किंवा x मधल्या टर्म्स आहेत का चेक करा. म्हणजेच p मिळाला 1/x, q मिळाला x स्क्वेअर आणि विच इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे म्हटल्यानंतर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढू शकतोय. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल पी डी एक्स. याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केली ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. आता 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स म्हणजे ई रेस टू लॉग एक्स. आता ई आले परत लॉग आलंय म्हटल्यानंतर ई आणि ही लॉगची टर्म काय होते, एकमेकांना कॅन्सल होते आणि जर ती एकमेकांना कॅन्सल झाले तर राहतं फक्त एक्स. मग त्याचं सोल्युशन या पद्धतीने येईल, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर व्हॅल्यू पुट करून बघा. इंटिग्रेशन फॅक्टरच्या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर एक्स पुट केलं, इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या ठिकाणी एक्स पुट केलं, डी एक्स प्लस सी. आता एक्स स्क्वेअर आणि एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं एक्स रेस टू 3, म्हणजेच वाय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स प्लस सी. फक्त एक्स वाय मल्टिप्लिकेशन यामध्ये लिहिलंय. आता एक्स क्यूबचं इंटिग्रेशन तुम्हाला लिहायचं आहे. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 आणि लास्टला प्लस सी. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. ज्या एक्झाम्पलमध्ये प्लस सी आहे त्या एक्झाम्पलला आपण जनरल सोल्युशन असं म्हणतो. अशा पद्धतीने तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सिम्प्लिफिकेशन करायचं. बघूया याच नवीन एक्झाम्पल.
dy by dx प्लस वाय इंटू कॉट एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. सिम्प्लिफिकेशन करत असताना आपल्याला हे डायरेक्टली लिनियरच्या फॉर्मॅटमध्येच आहे. sin p इज इक्वल टू कॉट एक्स मिळाला. q इज इक्वल टू कॉस एक्स. Therefore, integrating factor is equal to e raised to integration of capital P dx. Therefore, integration e raised to integration of cot x dx and cot x integration येतं log of sin x. log of sin x आल्यानंतर आपण e आणि log ची टर्म एकमेकांना काय करतो, कॅन्सल करतो. जी दोन्ही टर्म्स एकमेकांना कॅन्सल केल्या तर आपल्याला मिळतं नुसता इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळतं sin x. म्हणजे sin x ची टर्म मिळाली. आता आपल्याला त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. त्याचं सोल्युशन लिहित असताना काय बघा, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. ज्याच्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर जर आपण पुट केलं तर y इंटू साइन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स का क्यूची व्हॅल्यू कॉस एक्स आहे इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे साइन एक्स डी एक्स लास्टला प्लस सी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स साइन एक्स आपण काढू शकत नाही कारण की दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी 2 ची ऍडजस्टमेंट करणार आहे. ठीक आहे बघा, 2 sin x cos x हा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याचा वापर आपण या ठिकाणी करायचा आहे. या दोन टर्मला मी एकाच टर्म मध्ये कन्व्हर्जन करतोय. लक्षात घ्या 1/2 ची ऍडजस्टमेंट, 2 ची ऍडजस्टमेंट या ठिकाणी केली. एक मल्टिप्लिकेशन मध्ये एक डिव्हिजन मध्ये. हा जो येलो मध्ये दाखवलेला पार्ट आहे तो आहे sin 2x फॉर्म्युला. Therefore 1/2 इंटिग्रेशन ऑफ sin 2x dx प्लस सी. त्याच्यानंतर साइनचं इंटिग्रेशन. साइनचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 का कोएफिशिएंट ऑफ एक्स आपण डिवाइड करतोय. म्हणजेच आपल्याला लास्टला आन्सर काय मिळेल, y sin x इज इक्वल टू मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 4 आणि लास्टला प्लस सी विच इज युअर जनरल सोल्युशन. अशा पद्धतीने तुम्ही जनरल लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकता आणि जनरल सोल्युशन काढू शकता. थँक्यू.